प्रश्न क्रमांक 1. भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले? भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळाले. प्रश्न क्रमांक 2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न 3. भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत? भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण 4 सिंह आहेत. प्रश्न क्रमांक 4. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला. प्रश्न क्रमांक 5. भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 6. स्वातंत्र्य दिनी भारताचा ध्वज प्रथम कुठे फडकवला गेला? स्वातंत्र्य दिनी भारताचा ध्वज प्रथम लाल किल्ल्यावर फडकवला गेला. प्रश्न क्रमांक 7. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक 8. संपूर्ण राष्ट्रगीत गायला साधारण किती वेळ लागतो? संपूर्ण राष्ट्रगीत गायला साधारण 52 सेकंद एवढा वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 9. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे प्रसिद्ध वाक्य कोणी म्हटले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य लोकमान्य टिळकांनी म्हटले होते. प्रश्न क्रमांक 10. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वजारोहण कुठे करतात? स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान हे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. प्रश्न क्रमांक 11. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? पिंगली वैकेय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तयार केला. प्रश्न क्रमांक 12. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 13. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 14. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणावरून घेतले आहे? भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभ या ठिकाणाहून घेतले आहे. प्रश्न क्रमांक 15. इन्क्लाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? इन्क्लाब जिंदाबाद हा नारा भगतसिंग यांनी दिला. प्रश्न क्रमांक 16. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले?
भारत छोडो आंदोलन 1942 ला झाले. प्रश्न क्रमांक 17. करो या मरो हा नारा कोणी दिला? करो या मरो हा नारा महात्मा गांधी यांनी दिला. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे असतात? भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील अशोक चक्रात 24 आरे असतात. प्रश्न क्रमांक 20. सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 21. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 22. जय हिंद हा नारा कोणी दिला? जय हिंद हा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला. प्रश्न क्रमांक 23. तिरंग्यातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? तिरंग्यातील केशरी रंग शौर्य आणि त्याग याचे प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 24. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध नारा कोणी दिला? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला. प्रश्न क्रमांक 25. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा होईल? या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा एकूण स्कोर किती झाला हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये भारत माता की जय लिहायला विसरू नका. धन्यवाद.